आपल्यासोबत कोपरगावचे नामांकित डॉक्टर राजेंद्र श्रीमाळी सर आहे. 38 वर्षांपासून होमिओपॅथी क्षेत्रात कार्यरत आहेत. कोपरगावमध्ये ते प्रॅक्टिस करतात आणि नाशिकमध्ये पण ते दुसऱ्या आणि तिसऱ्या शनिवारी ते नाशिकला पण असतात. नाशिकला पण त्यांचं क्लिनिक आहे. अनेक पुरस्कार आणि सन्मान सरांना मिळाले आहेत. त्यात सगळ्यात मोठा पुरस्कार डॉक्टर हॅनेमन लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड जो 2015 मध्ये सरांना भेटला. त्याच्यासोबतच सर फक्त कोपरगावातच नाही तर इंटरनॅशनल पेशंट्सला पण ऑनलाईन सर ट्रीट करत असतात. आणि डॉक्टर श्रीमाळी सर यांनी व्हायटल होमिओपॅथिक फोरम या फोरमचे ते संस्थापक आहेत, ज्यामध्ये होमिओपॅथी या फील्डमध्ये जे तज्ज्ञ आणि पॉप्युलर डॉक्टर्स आहेत यांचा एक फोरम बनवलाय. हा फोरम परत समाजासाठी काही कॅम्प्स, काही इनिशिएटिव्ह हा फोरम घेत असतं. त्यात सगळ्यात इंटरेस्टिंग जे एक ऍक्टिव्हिटी या फोरमने सगळ्यांनी मिळून केली ते पहिलं तर आहे कोविडमध्ये 60,000 रुग्णांवर. तुम्हाला आठवत असेल कोविडमध्ये खूप पॉप्युलर झालं होतं, इव्हन न्यूज चॅनल्सवर पण होतं की कोविडला मात देण्यासाठी होमिओपॅथीच्या काही गोळ्या खूप प्रभावी ठरतायत. आणि त्याच माध्यमातून डॉक्टर श्रीमाळी आणि व्हायटल होमिओपॅथिक फोरम यांनी 60,000 रुग्णांवर कोविडमध्ये मोफत उपचार दिले. आणि कोविडच्या काळामध्ये कठोरा तालुका, शेगाव जिल्हा, बुलढाणा येथे जस्ट आता मागच्याच वर्षीची गोष्ट आहे, एक खूपच रेअर अशी कंडिशन पूर्ण गावाच्या लोकांमध्ये दिसत होती. सगळ्या गावाच्या लोकांची जे केस आहेत ते विनाकारण, म्हणजे कारण न समजत नव्हतं कारण काय, पण सगळ्यांचे केस गळत होते. म्हणजे हात असं घेतलं तर हातात केस येत होते, सगळ्यांना टक्कल पडत होती पूर्णच्या पूर्ण गावावर. आणि खूप सारे डॉक्टर्स तिथे आले, कारण शोधण्याचा प्रयत्न केला आणि हे असं का झालं. पण नंतर असा एक अनुमान लावण्यात आलं की त्या गावामध्ये सेलेनियम या तत्वाची पॉइझनिंग लोकांच्या जेवणामध्ये आणि पाण्यामध्ये झाली होती. आणि तेव्हा डॉक्टर श्रीमाळी सर आणि त्यांची पूर्ण टीम व्हायटल होमिओपॅथिक फोरम यांनी त्या गावामध्ये जाऊन त्या सगळ्या लोकांना होमिओपॅथीद्वारे बरं करण्याचं एक मोठा ऍक्टिव्हिटी आणि एक खूप मोठा असा एक कॅम्प गेला होता आणि तो यशस्वीपणे सिद्ध केला. आणि त्याचं रिपोर्ट ICMR व CCRH हे रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत नॅशनल लेवलचे, भारत म्हणजे आपल्या नॅशनल लेवलचे इन्स्टिट्यूट आहेत केंद्र सरकारचे, तिथे पण ही रिपोर्ट सबमिट केली गेली आहे. केंद्र सरकारने पण याची दखल घेतली आणि याचं खूप कौतुक केलं होतं.